भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा. चांगल्या धावणाऱ्या बैलाची किंमत 1 लाखापासून 65 लाखापर्यंत आहे. अरे बापरे. कारण सध्या बैलगाडा हा ट्रेनिंगचा विषय आहे, त्याला ग्लॅमर आहे, तो स्टेटसला ठेवला जातो. तरी सुद्धा 2011 मध्ये या खेळावर बंदी आणण्यात आली. नक्की काय कारण होतं याच्या मागे आणि कोण लोक होती? ती पेटा म्हणून संस्था आहे. शर्यतीमध्ये क्रूरता होते, प्राण्यांचा छळ केला जातो. 1960चा प्राणी छळ प्रतिबंधक कायदा आहे. या कायद्यानुसार 7 मे 2014 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर संपूर्ण भारतामध्ये बंदी घातली. आता या बैलांचा जन्म ते बैलगाड्याला झुंकण्यापर्यंतचा प्रवास, पण बैलाच्या धावण्याबाबत जगात अजून रिसर्च झालेला नाही आणि त्याची पेपर पण कुठली उपलब्ध होत नव्हते. बैलाचा गॅजेटमध्ये समावेश करताना कोणतीही अधिकृत पद्धत वापरली गेलेली नव्हती आणि मग आमच्या मनामध्ये संशय बळावला. बैलगाडा शर्यत बंदीमुळे जवळपास 32 ते 35% पर्यंत खिलारची संख्या कमी झाली होती. या खेळामध्ये प्रामुख्याने काही फेमस नावं ऐकायला मिळतात. मन्या, बकासूर. देशी गोवंशमध्ये प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद देण्याचं कौशल्य आहे, तर कदाचित राहिलेली गाय बैल सुद्धा देशी गोवंशातली कापायला गेली असती. सर्वसाधारणपणे बैलांचं आयुष्य किती असतं आणि किती वर्षांपर्यंत तो बैल पळू शकतो? त्या कायद्यांमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या महाराष्ट्र शासनाने या कायद्यामध्ये समाविष्ट केल्या. हे करणारं महाराष्ट्र हे जगातलं एकमेव आणि पहिलं राज्य होतं. मध्यंतरचा हा जो प्रवास होता अत्यंत खडतर प्रवास होता. एक सिनियर काउन्सिलची नेमणूक करायची म्हटलं तर पर हिअरिंग 15 ते 20 लाख रुपये. अरे बापरे. चरोली गावामधून आंदोलनाची सुरुवात झाली. एक सामान्य शेतकऱ्याची व्यथा 10 वर्षांनी का होईना तिथे ऐकली गेली. सर्वोच्च न्यायालयानेच बंदी घातली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेच उठवली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे टी टॉक्स मराठी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आजही आपण एका नवीन विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. विषय आहे महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे अत्यंत समृद्ध प्रतीक म्हणजे बैलगाडा शर्यत. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ आणि आपल्या आयुष्यातील जवळपास एक तप बैलगाडा शर्यत पूर्ववत चालू व्हावी यासाठी प्रयत्न केलेले संदीप बोदगे सर. नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते. नक्की या स्पर्धेचं स्वरूप काय असतं प्रत्येक ठिकाणी? खरं तर बैलगाडा शर्यतीचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ती शर्यत आयोजित केली जाते. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्येच एक 7-8 प्रकारची शर्यत साधारणतः आयोजित केलेली जाते. विदर्भामध्ये शंकरपट ही शर्यत असते, ज्यामध्ये 2 बैलांचा वापर केला जातो आणि साधारणतः सेकंदवर काही ठिकाणी 2 बैलगाड्या वापरून त्यांची शर्यत होते. त्याच्यानंतर नगर पुणे जिल्ह्यामध्ये 4 बैलांची एक बैलगाडा शर्यत म्हणून ही शर्यत खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर चकडी शर्यत आहे की पुण्यापासून साधारणतः सातारा, सांगलीचा काही भाग, कोल्हापूरचा काही भाग आणि हा जो पट्टा आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा, याच्यामध्ये चकडी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते. याच्यामध्ये साधारणतः एक 5-7 ते 10 बैलगाड्या एकाच वेळेस धावण्यासाठी सोडल्या जातात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ती आरत परत शर्यत, ती सांगलीच्या काही भागामध्ये होते. त्याच्यामध्ये एक विशिष्ट अंतर, आता 1000 मीटरचं अंतर आहे, तर 1000 मीटर अंतर पार करून परत मूळ ठिकाणी यायचं, अशा स्वरूपाची आरत परतची शर्यत आहे. त्यानंतर चिखलगुट्टा शर्यत आहे, जी भात लावणीची जी क्षेत्र आहेत, गड इंग्लज वगैरे पावसाची भाग, तर त्याच्यामध्ये ती त्या जो सीझन आहे भात लावणीचा त्याच्या अगोदर ही शर्यत त्या ठिकाणी घेतली जाते. नंतर लाकूड ओंडका शर्यत आहे की 250, 300, 500 किलो पर्यंतचा ओंडका 2 बैलांना पाठीमागे जोडून विशिष्ट अंतरावर त्यांना पळवलं जातं. आणि कोकण किनारपट्टी जी आहे त्याच्यामध्ये किनारा रेस म्हणून आहे, तर त्या समुद्राच्या रेतीवर कडेला भरती ओटीचा अंदाज पाहून साधारणतः तिथे एक ती शर्यत चालते. तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे असे प्रकार आहेत. पूर्वी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये बैलांची टक्कर म्हणून पण एक शर्यतीचा खेळ होता, परंतु नंतर न्यायालयाच्या ह्याच्यामुळं तो सध्या बंद आहे. महाराष्ट्रातले हे एवढे प्रकार जरी असले तरी साधारणतः विदर्भातील शंकरपट, पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत, छकडी शर्यत आणि आरत परत हे 4 प्रमुख प्रकारामध्ये सर्वात जास्त जे बैलगाडा मालक आहेत किंवा लोकसंख्या आहे ती एंगेज आहे. आता भारताचा जर विचार केला आपण थोडक्यामध्ये तर तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूची शर्यत होते, कर्नाटकमध्ये रेकला रेस होते, बॉर्डरला कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरला पण होते. त्यानंतर राजस्थान, पंजाबमध्ये
पण बैलगाडा शर्यत होते, मध्य प्रदेशमध्ये होते, चंदीगडमध्ये होते. आणि अशा या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे हे शर्यतीचे प्रकार आहेत आणि तेथील स्थानिक ज्या जाती आहेत त्या त्या शर्यतीच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी वापरल्या जातात. बैलगाडा शर्यतीची सुरुवात साधारणपणे कधीपासून झाली? खरं तर बैलगाडा शर्यतीला खूप मोठा इतिहास आहे. साधारणपणे तामिळनाडूमध्ये तर जल्लीकट्टू जी शर्यत आहे ती 4000 वर्षापासूनची त्यांचा इतिहास आहे असे ते लोक सांगतात. आपल्याकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या काठी एक दायमाबाद म्हणून खेडा आहे. त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले. त्या अवशेषामध्ये बैलगाडा शर्यतीचा जो स्टॅच्यू आहे तो सापडला. तो आता आपल्याला मुंबईच्या संग्रहालयामध्ये पाहावयास उपलब्ध आहे. तर ते सुद्धा पुरावे आपण तत्कालीन बैलगाडा शर्यतीच्या लढ्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात आपण जोडलेले होते. म्हणजे एवढ्या अनेक वर्षाचा इतिहास, म्हणजे हडप्पा संस्कृती जवळपास इसवी सन पूर्व 2000 वर्ष आणि नंतरची 2000 वर्ष, एवढा मोठा इतिहास या बैलगाडा शर्यतीला निश्चित लाभलेला आहे. महाराष्ट्रात ज्या या वेगवेगळ्या पद्धतीने बैलगाडा शर्यत होतात यांचे नियम कोण ठरवतं आणि कशा प्रकारे या सगळ्या बैलगाडा शर्यतींचं संयोजन केलं जातं? खरं तर ज्या वेगवेगळे प्रकार शर्यतीचे मी यापूर्वी सांगितले, तर त्या त्या भागामध्ये यापूर्वीची जी परंपरेने आलेले काही नियम आहेत तर ते बैलगाडा मालक त्यांनीच ठरवलेले आहेत आणि त्यानुसारच ती शर्यत होते. आता फक्त नंतरच्या काळामध्ये बंदी आली, नंतर महाराष्ट्र शासनाने शर्यती चालू करण्यासाठी कायदा केला, माननीय सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. ती देताना त्यांनी काही नियम घातले आणि शासनाचा कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे नियम यातून स्थानिक परिस्थितीनुसार आयोजन करण्यासाठी सोयीस्कर असेल किंवा बैलगाडा मालकांना बैलांना ह्या गोष्टी जशा सोयीस्कर होतील तसे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने त्यामध्ये काही नियम केलेले आहेत की सर्व बैलगाडा मालकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या शर्यतीच्या प्रकारानुसार ते नियम केलेले आहेत. त्यानुसारच सध्या सगळीकडे शर्यती चालू आहे. ही बैलगाडा शर्यत जी होती त्याच्यामध्ये बैलगाडा जो झुपला जातो त्याचं काही प्रमाण किंवा आकार, स्वरूप, वजन याच्याबद्दल काही मर्यादा किंवा मग नियम आहेत? खरं तर बैलगाडा शर्यतीच्या प्रकारानुसारच बैलगाड्याची साईज किंवा त्याचे आकार आहेत. शंकरपटमध्ये जी बैलगाडा किंवा गाडा वापरला जातो किंवा त्याला आपण छकडी म्हणू किंवा रिंगी म्हणू, जो काय तिथला प्रकार आहे, तर त्याची जी साईज आहे सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये एक बैलगाडीचं त्याला स्वरूप होतं. पण नंतरच्या काळामध्ये जसं जसं काळ बदलत गेला, बैलांची पण क्षमता, बैलांच्या पण साईज वेगवेगळ्या कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि अधिक गतिमान बैलगाडा करत असताना बैलगाडीचं वजन कमी केलं गेलं. मग त्यामुळं बैलांना पण ओढण्यासाठी हलकं होतं. आता आपण पुणे जिल्ह्यातील बैलगाड्याचं उदाहरण घेऊ, जी 4 बैलांची बैलगाडा शर्यत असते. त्याच्यामध्ये मागची जी 2 बैल धावतात त्यांना एक बैलगाडा जोडलेला असतो, त्याच्यावर ड्रायव्हर पण बसलेला नसतो आणि मग तो बैलगाडा साधारणतः एक 35 ते 40-50 किलो पर्यंत त्याचं वजन असतं. मग या बैलगाड्याचं जी आकार आहे त्याचं मूळ स्वरूप बैलगाडी सारखंच आहे, पण बैलगाडीचं छोटं स्वरूप म्हणून तो बैलगाडा तशा पद्धतीचा आहे. छकडी असते, तिचं पण साधारणतः थोडंसं या बैलगाड्यापेक्षा मोठं स्वरूप असतं. पण एकंदर त्याचं जर आपण वजन पाहिलं तर एक 100 किलोपेक्षा कोणत्याच याचं वजन मला वाटतं की जास्त असत नाही आणि त्यानुसारच त्याचे त्या चाकाचे मेजरमेंट, पूर्वीच्या काळी दगडी चाकं त्याच्यामध्ये वापरले जात होते. आता पण पाहतो की आपण जे बगाड वगैरे आहेत का त्या ठिकाणी ती जुनी चाकं आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थात ते ओढण्याचा भाग आहे, परंतु शर्यतीमध्ये पण खूप हेवी चाक होती. परंतु नंतर जशी गतिमान झालं, आधुनिकता आली, त्यामुळं त्याचं स्वरूप थोडंसं बदलत गेलं आणि अशा पद्धतीचे बैलगाडे त्या बैलांसोबत जोडण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. शर्यतीच्या या खेळामध्ये डिस्क्वालिफिकेशनचे काही नियम असतात? शर्यतीच्या प्रकारानुसारच डिस्क्वालिफिकेशनचे त्यामध्ये नियम केलेले आहेत की आता छकडीची जर स्पर्धा आपण घेतली, जी पुण्यापासून साताऱ्यापर्यंतच्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये होते, तर त्यामध्ये एक 5 पासून तर एक 7, 8, 10 पर्यंत वेगवेगळ्या धावपट्ट्या, त्याला फाटी म्हणतात, की त्या आखलेल्या असतात आणि मग त्याच्यामध्ये 2 फाटीच्या मध्ये त्या बैलगाडीने पळायचं असतं. मग ते पळताना त्यांचं जे चाक आहे किंवा बैलाचा जो पाय आहे तो ती जी रेषा आहे किंवा जो ट्रॅक्टरने छोटीशी लाईन केलेली असेल किंवा थोडा चर खोदलेला असेल
तर त्याच्यामध्ये ते चाक गेलं नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये त्या बैलाचा पाय पडला नाही पाहिजे. थोडक्यात त्यांनी त्याची जी धावपट्टी किंवा फाटी आहे ती क्रॉस करून दुसऱ्या फाटीमध्ये जायचं नाही आहे किंवा त्याला टच करायचं नाही, असे काही रूल्स त्याच्यामध्ये आहेत. आता पुणे जिल्ह्यातली जर बैलगाडा शर्यत आपण डोळ्यासमोर घेतली तर त्याच्यामध्ये जुंपणी झाल्यानंतर एका विशिष्ट टायमिंगला सर्व बैल एकाच वेळेस सोडायचे आहेत आणि मग घड्याळ जे आहे घड्याळ चालक घड्याळ चालू करतात आणि त्यानंतर मग पुढे जो झेंडापंच आहे किंवा निशाण चालक आहेत ते त्याच्यावर त्या घड्याळाचे सेकंद सगळे कॅल्क्युलेट केले जातात. तर याच्यामध्ये सुद्धा जर ते एकाच वेळेस सोडले नाहीत किंवा जी खाली जिथून बैलगाडा सोडतात त्या ठिकाणी एक रेषा आखलेली असते, एक छोटासा चर खोदलेला असतो, त्याच्यामध्ये बैलगाडा असतो. मग त्याच खुणेवरून त्याच रेषेवरून तो बैलगाडा सोडायचा आहे. जर त्याच्या पुढून सोडला गेला तर तो बाद केला जातो. असे स्थानिक जे खेळ आहेत, जे प्रकार आहेत त्यानुसार त्याचे ते वेगवेगळे नियम त्यांनी त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत. या शर्यतीसाठी साधारणपणे कुठल्या प्रजातीचा उपयोग केला जातो? आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खिलार ही प्रजात यासाठी वापरली जाते की जी खूप चपळ आहे किंवा धावण्यासाठी ज्या बैलांचा उल्लेख केला त्या सर्व गोष्टी या खिलारमध्ये येतात आणि त्यामुळे मग खिलारचा वापर केला जातो. तसं मग तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी कांगायम आहे, बारगूर आहे, आपल्याकडे कर्नाटकमध्ये हल्लीकर आहे, इकडे वरती राजस्थानला वगैरे गेलं तर नागोर आहे, तीच व्हरायटी पंजाबमध्ये वापरतात. अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जाती बैलांच्या याच्यामध्ये धावण्यासाठी वापरल्या जातात आणि मग त्यातून निवड पद्धतीने मग जे बैल धावतात त्यांना पुढच्या वरच्या क्रमांकाच्या शर्यतीमध्ये त्यांचा वापर केला जातो. ही जी खिलार प्रजाती आहे याची उत्पत्ती नेमकी कशी आणि कुठे झाली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांचे सेनापती हंबीररावजी मोहिते यांनी कर्नाटक स्वारी केली होती आणि त्यामध्ये काही बैल हल्लीकर तिथून आणले होते आणि ते बैल मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो डोंगर रानाचा किंवा दुष्काळी पट्टा आहे, साताऱ्याचा असेल, पुणे जिल्ह्याचा काही असेल, सांगली, सोलापूर, कोल्हापूरचा काय असेल, त्याच्यामध्ये हे बैल स्थिरावले आणि तिथल्या स्थानिक जी गायी आहे लोकल गायी सोबत त्यांचा सहयोग होऊन पुढची जी प्रजात निर्माण झाली ती खिलार झाली. कारण खिलारचं आणि हल्लीकरचं जे चेहरा सोडला तर पाठीमागचं जे शरीर आहे ते एकदम शर्यतीला अनुकूल आणि सारखंच आहे. आता जे ब्रीडिंग जे चालतं त्याच्यामध्ये जर काटेकोरपणे ब्रीडिंग केलं तर व्यवस्थित प्रजाती पुढे येते, पण जर व्यवस्थित ब्रीडिंग केलं नाही, त्याच्यामध्ये इन ब्रीडिंग झालं, त्याच प्रजातीमध्ये जर आपण ब्रीडिंग केलं तर मग वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या जाती आपल्याला त्यातल्याच उपजाती त्या आपल्याला पाहावयास मिळतात. मग वेगवेगळ्या भागानुसार नंतर त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार किंवा ब्रीडिंगच्या पद्धतीनुसार मग खिलारमध्ये पण नंतर वेगवेगळ्या उपजाती आपल्याला पाहावयास मिळतात. खरं तर एवढा समृद्ध वारसा या बैलगाडा शर्यतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला दिलेला आहे, तरी सुद्धा 2011 मध्ये या खेळावर बंदी आणण्यात आली. नक्की काय कारण होतं याच्या मागे आणि कोण लोक होती ज्यांनी या बंदीची मागणी केली होती? खरं तर बैलगाडा शर्यतीचा आपण यापूर्वी म्हटलो की खूप मोठा ऐतिहासिक वारसा, एक संस्कृती परंपरा म्हणून त्याला मानलं जातं. परंतु आपण समाजामध्ये पाहतो की दोन वर्ग असतात की बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा छंद, बरोबर, जनरली ग्रामीण भागातला छंद, बरोबर, गावातले जे सण उत्सव आहेत, गावातले जे धार्मिक उत्सव आहेत, गाव जत्रा आहेत, त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. परंतु जे काही शहरी लोक आहेत, काही म्हणतो मी की ज्याला आपण काही पांढरेपेशी लोक म्हणूया, की ज्यांना ग्रामीण जीवनाचा आणि त्यांचा खूप कमी संबंध येतो, ज्यांनी ग्रामीण जीवनच ज्यांना कळलं नाही, ज्यांना संस्कृती कळली नाही, शेती संस्कृती कळली नाही, ज्यांना हे प्राणी संगोपनाचा अनुभव नाही, अशा लोकांच्या मनामध्ये या शर्यतीविषयी गैरसमज व्हायला लागले. आणि मग या लोकांनी काय केलं की ज्या ठिकाणी शर्यती होत होत्या त्या ठिकाणी येऊन शर्यतींना विरोध करायला सुरुवात केली. शर्यतींना विरोध केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपली संख्या खूप छोटी आहे आणि शर्यत भरवणाऱ्या लोकांची किंवा सहभागी लोकांची संख्या शेतकऱ्यांची खूप मोठी आहे. मग त्यांनी ग्राउंडवर विरोध करायचा सोडून आता हे सगळे बुद्धिवादी लोक मग यांनी कोर्ट कचेऱ्या करायला सुरुवात केली, शासनाकडे अर्ज करायला सुरुवात केली की शर्यतीमध्ये क्रूरता होते, प्राण्यांचा छळ केला जातो,
आणि तसं पाहिलं तर ते त्यांचं केवळ अज्ञान होतं. कारण बैलगाडा शर्यतीमध्ये जे बैल वापरले जातात त्यांच्यामध्ये उपजतच धावण्याची क्षमता असते, परंतु त्या गोष्टी या लोकांना मान्य नव्हत्या. मग यांनी शासनाकडे अर्ज केले आणि हे प्रमुख जे केलं ती पेटा म्हणून संस्था आहे की जी या आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर भारताची संस्कृती नष्ट करण्याच्या जे विषय आहेत याच्यामध्ये आवर्जून काम करते. की मग आपले छोटे सण उत्सव बंद करायचे, शर्यती बंद करायच्या, धार्मिक उत्सवावर बंदी घालायची. मग आपण वेगवेगळे विषय पाहतो. तर मग ही पेटा संस्थेने प्रमुख विरोध करायला सुरुवात केली. 11 जुलै 2011 त्यांनी या पेटाच्या अर्जानुसार बैलाचा समावेश गॅजेटमध्ये केला. 1960चा प्राणी छळ प्रतिबंधक कायदा आहे, या कायद्यानुसार कलम 22 अनुसार त्या गॅजेटमध्ये ज्या प्राण्याचा समावेश होतो त्याचे मनोरंजनाचे खेळ घेता येत नाहीत असा नियम आहे. यापूर्वी माकड, अस्वल, वाघ, चित्ता आणि सिंह या प्राण्यांचा त्यामध्ये समावेश केला होता, त्यामुळं त्यांना त्यांचे सर्कसमध्ये खेळ घेता येत नव्हते. आता बैलाचा समावेश त्याच्यामध्ये केल्यामुळं बैलाचे जे स्पर्धा असतील, शर्यती असतील किंवा मनोरंजनाचे खेळ आहेत ते बंद झाले. आणि हे बंद झाल्यानंतर केंद्र सरकारचं ते नोटिफिकेशन राज्य सरकारांपर्यंत पोहोचलं आणि अर्थातच केंद्र सरकार सुपेरियर संस्था असल्यामुळं राज्य सरकारांनी शर्यतीवर बंदी घातली. ही बंदीची पहिली अधिकृत सुरुवात ही केंद्र सरकारच्या त्या नोटिफिकेशनमुळे झाली. 2014 साली सुप्रीम कोर्टाने या खेळावर बंदी घातली. 2021 साली सुप्रीम कोर्टानेच या खेळावरची बंदी उठवली. मध्यंतरचा हा जो प्रवास होता अत्यंत खडतर प्रवास होता. ही बंदी उठवण्यामागे खूप मोठं योगदान आहे, त्यातलं महत्वाचं योगदान म्हणजे तुमचंही आहे. या योगदानाबद्दल आणि या संपूर्ण प्रवासाबद्दल अजून काही माहिती सांगाल? खरं तर आपण उल्लेख केल्याप्रमाणे हा प्रवास खूप खडतर होता. सुप्रीम कोर्टमध्ये बैलगाडा शर्यत ही एक अशी केस होती की ज्याला आपण दुर्मिळात दुर्मिळ निर्णय म्हणूया. 7 मे 2014 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर संपूर्ण भारतामध्ये बंदी घातली. सर्वोच्च न्यायालय एक अशी संस्था आहे देशातली सर्वोच्च की सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर आपण कोणाकडे जायचं आणि कोणाकडे न्याय मागायचा हा मोठा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला. बरोबर. खरं तर बैलगाडा शर्यत बंदीचा जो काळ होता, माननीय सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरचा अतिशय खडतर काळ होता. आणि या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं बंदी आली होती. आणि मग या लढ्याची सुरुवात कुठून करायची इथून मोठा प्रश्न उभा राहिला. 11 जुलै 2011 रोजी तत्कालीन जे वन व पर्यावरण मंत्री होते त्यांनी जे गॅजेट काढलं होतं आणि बैलाचा समावेश केला होता, तर त्या गॅजेटच्या आधारावरच माननीय सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. या निष्कर्षापर्यंत आम्ही ती ऑर्डर वाचल्यानंतर लक्षात आलं. नंतर आम्ही काही कायदे तज्ज्ञांचा यामध्ये सल्ला घेतला, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी निकाल तुमच्या विरोधात गेलेला असला तरी त्याच्यामध्ये रिव्ह्यू याचिका, पुनर्विचार याचिका आपल्याला करता येते आणि त्याबाबत न्यायालयाचं आपण परत लक्ष वेधू शकतो. अशी थोडीशी जुजबी माहिती घेतल्यानंतर आमच्या मनामध्ये उत्सुकता होती की शर्यतीचे जे प्रांत आहेत त्याच्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, चंदीगड आहे, मध्य प्रदेश आहे, तामिळनाडू, कर्नाटक हा पार्ट आहे सगळा. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, आमचे मित्र रामकृष्ण टाकळकर, बाळासाहेब आरुडे, मी, आम्ही 4 जण पहिल्यांदा दिल्लीला गेलो. त्या गॅजेटवर ज्या अधिकाऱ्यांची सही होती आम्ही ते कार्यालय गुगल मॅपला टाकलं. कार्यालयात गेल्यानंतर अर्थातच आता आम्ही अधिकाऱ्यांच्या पण लक्षात आलं की शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा शेतकरी आहेत. आम्ही सांगितलं की बैलगाडा शर्यतीवर जी बंदी आली तर त्या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं माहिती घेण्यासाठी आलो की यामध्ये काय करता येईल किंवा हे करता येईल. पण आता एक सरकारी मानसिकता असते. त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की यांना कदाचित काही माहिती नसेल वगैरे, तर त्यांनी आम्हाला काही व्यवस्थित उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की आता सर्वोच्च न्यायालयाची बंदी आली त्यामुळं याच्यामध्ये काही परत नवीन होऊ शकत नाही. पण आम्ही एवढ्या लांबून गेलो होतो, खरं तर मोठ्या आशेने गेलो होतो, पण आमचे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते की हे असं का झालं, ते गॅजेट कसं झालं, मग ते गॅजेटमध्ये बैलाचा समावेश करताना की तुम्ही काय प्रोसिजर केली, त्याच्यामध्ये काय कागदपत्र जोडले, यापूर्वी माकड, अस्वल, वाघ, चित्ता, सिंह होते,
ते ठीक आहे, ते वन्य प्राणी आहेत, बरोबर पण बैल हा पाळीव प्राणी आहे. बरोबर बैलाचा जन्मल्यापासून तर त्याचा शेवटपर्यंतचा जो कालावधी तो शेतकऱ्याच्या समवेत जातो. बरोबर तो पाळीव प्राणी असल्यामुळे त्याला त्या वन्य प्राण्यामध्ये तुम्ही का समाविष्ट केलं? हम्म. मग असे आमचे प्रश्न त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या लक्षात आलं की यांच्याकडे बऱ्याचशा माहिती आहे. मग त्यांनी आम्हाला थोडंसं एंटरटेन करायला सुरुवात केली. मग आम्ही त्यांच्याकडून जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती घेतली आणि या एकंदर प्रक्रियेत आमच्या असं लक्षात आलं की बैलाचा गॅझेटमध्ये समावेश करताना कोणती अधिकृत पद्धत वापरली गेलेली नव्हती. अरे बाबा की एखाद्या प्राण्याचा समावेश तुम्हाला संरक्षित प्राण्यामध्ये करायचा असेल तर त्याच्यामध्ये काही नोटिफिकेशन काढणे, त्याच्यावर हरकती घेणे, मग त्याला सपोर्टिव्ह काही कागदपत्र जोडणे की ह्या प्राण्याचा समावेश कितपत करणं योग्य आहे, जर केला तर त्याचे काय दुष्परिणाम होतील, केला तर काय फायदे होतील, ह्या सगळ्या गोष्टीचा कोणतीही तशी फाईल नव्हती. आणि त्यांनी एक आम्हाला 2-3 पेपर दाखवले, त्याच्यामध्ये टिप्पणी असते, त्याच्यामध्ये मार्किंग केलेलं असतं, त्याच्यामध्ये शेरा असतो नजीकच्या वरिष्ठांचा. अशी कुठलीच प्रशासकीय पद्धतीचा अवलंब त्याच्यामध्ये केलेला नव्हता. आणि मग आमच्या मनामध्ये संशय बळावला की याच्यामध्ये काहीतरी घाईघाईमध्ये किंवा कोणाच्या तरी पेटासारख्या सांगण्याहून हा गैरप्रकार झालेला आहे आणि आपल्याला न्यायालयामध्ये हा विषय पटवून द्यावा लागेल. मग आम्ही पंजाब असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी संघटना बैल त्या शर्यतीच्या संदर्भातल्या कार्यरत होत्या बंदीनंतर पण. मग त्यांना जाऊन भेटलो, त्यांच्याकडून माहिती घेतली, आमच्याकडे जे कंटेंट आहे ते त्यांना माहिती दिली आणि आम्ही एक अखिल भारतीय बैलगाडा संघटना देश पातळीवरची स्थापन केली, तिचा विस्तार केला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू याचिका केली. रिव्ह्यू याचिका केल्यानंतर रिव्ह्यू याचिकेची काही सुनावणी लवकर होत नव्हती. दरम्यानच्या काळात तामिळनाडूला जल्लीकट्टूचं खूप मोठं आंदोलन झालं. संपूर्ण आता जे साऊथचे जे स्टेट आहे आपल्याला माहिती की ते भाषा असेल किंवा संस्कृतीच्या बाबतीत फार अग्रेसिव्ह असतात, आपल्यापेक्षा पण ते निश्चित अग्रेसिव्ह असतात. तर त्यांनी ते संपूर्ण त्यांचा समाज रस्त्यावर उतरला आणि ते 7-8 दिवस त्या बीचला ते उपोषण चाललं होतं त्यांचं. आणि मग त्याच्यातून तामिळनाडूचे मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची भेट घेतली आणि या विषयाची ग्रॅव्हिटी पंतप्रधानांच्या कानावर घातली. मग पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना असं सांगण्यात आलं की हा जो प्राणी कल्याणाचा विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये आहे. पण मग पंतप्रधान कार्यालयाने तामिळनाडू सरकारला किंवा अधिकाऱ्यांना असं सुचवलं की तुम्ही समवर्ती सूचीतून आधी राज्य शासनाने कायदा करावा, काही अडचण आली तर पाहू, आपण केंद्र सरकार त्यामध्ये कायदा करू. पण त्या राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलवलं तामिळनाडूच्या. म्हणजे एरवी आपल्याला बैल किंवा बैलाचे शर्यती किंवा बैलाचे जे काही उत्सव आहेत ते क्षुल्लक वाटतील, पण तामिळनाडूमध्ये त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलं आणि त्यामध्ये तो कायदा केला. त्यांनी ती अधिसूचना काढली आणि त्यांचा कायदा संमत झाला. अर्थात तो लगेच चॅलेंज पण झाला. जे अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट होते त्यांनी तो चॅलेंज केला, पण तो चॅलेंज त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये केला. सुप्रीम कोर्टने नुकताच हा सगळा प्रकार, आंदोलन वगैरे हे सगळंच पाहिलं होतं आणि त्यांना पण तशी नियमानुसार हे करण्याची संधी होती, त्यामुळं तिथे ती याचिका पेंडिंग राहिली. मग तामिळनाडूने कायदा केल्यावर लगेच कर्नाटकने पण केला. कर्नाटकमध्ये कंबाला रेस होते, ती तर मशीनची रेस होते. आणि मग ह्या 2 कायदे झाल्यानंतर महाराष्ट्रातले जे आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करणारे लोक आहेत, सगळेच बैलगाडा मला की अस्वस्थ झाले की तामिळनाडूने कायदा केला जल्लीकट्टूसाठी, कर्नाटकमध्ये तर मशीनच्या रेस होतात, मशीनपेक्षा आमचे बैल जास्त वेगाने पळतात, धावतात, मग आमच्याकडे का कायदा होत नाही? म्हणून आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आमदार महेश लांडगे साहेबांच्या माध्यमातून भेट घेतली आणि त्यांना या विषयाचं ग्रॅव्हिटी सांगितली की तिकडे 2 राज्यामध्ये कायदे झालेत, आपल्या राज्याने जर कायदा केला तर आपला इथला जो गोवंश आहे तो आता काही दिवसांनी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, तो 100% बैलगाडा शर्यत चालू जातील, वाचतील. त्यांनी तो विषय आमचा खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेतला आणि याबाबत मुंबईला मंत्रालयामध्ये एक विशेष बैठक घेतली बैलगाडा मालकांसोबत आणि योग्य ती मदत करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. 1 जानेवारी 2016ला तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाशजी जावडेकर आपले पुण्याचे होते केंद्र सरकारमध्ये. आता पुण्याचे म्हटल्यावर आमच्या थोड्याशा आशा बळावल्या आणि आम्ही सगळेजण विविध शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटून
तयार. मग त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण बैलगाडा शर्यतीसाठी निश्चित प्रयत्न करू. आणि त्यांनी त्या 7 जानेवारी 2016 एक नोटिफिकेशन काढलं केंद्र सरकारने, जे यापूर्वीच्या केंद्र सरकारने बंदीचं काढलं होतं. यांनी त्यात दुरुस्ती केली आणि एक विशेष बाब म्हणून शर्यतींना परवानगी द्यावी असं काढलं. अर्थात ते पण अॅनिमल ऍक्टिव्हिस्टने लगेच 5व्या दिवशी चॅलेंज केलं. दरम्यानच्या काळात आपल्याकडे एकच इथे शर्यत झाली, गंगेवाडी म्हणून आपले आहे, तेवढी एकच शर्यत झाली आणि ते चॅलेंज झालं. आणि परत तो यापूर्वीची सुप्रीमची बंदीची ऑर्डर असल्यामुळं परत ते जैसे ते झालं. एवढी एक अपडेट झाल्यानंतर मग राज्य सरकारकडे आमचा दबाव वाढला. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं बैलगाडा मालकांनी केली. त्याच्यामध्ये पहिलं आंदोलन जे आहे ते चरोली गावामध्ये झालं. चरोली गावामधून आंदोलनाची सुरुवात झाली. मग चाकण चौकात आंदोलन झालं, मंचरला आंदोलन झालं, जुन्नरला आंदोलन झालं, साताऱ्याला आंदोलन झालं, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, विदर्भामध्ये बुलढाणा, हिंगोली, चंद्रपूर या त्या ठिकाणी ही सगळी आंदोलनं झाली. आणि नंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 2 दिवसाचं बैलांसहित उपोषण झालं. मग याच्यामधून एक संघटन उभं राहिलं आणि विषयाचं लक्ष वेधलं गेलं. बरोबर. आणि मग नजीकचं एक सेशन आलं होतं राज्य शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं. आणि मग त्याच्यातून एक तयारी झाली की आता आपण बैलगाडा शर्यतीसाठी कायदा करू. त्यासाठी त्यांनी काही टीम नेमली आणि एक बैलगाडा शर्यतीचा आपला जो महाराष्ट्राचा कायदा झाला त्यावेळेस तामिळनाडूचा कायदा अस्तित्वात होता, कर्नाटकचा कायदा अस्तित्वात होता. त्या कायद्यांमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या महाराष्ट्र शासनाने या कायद्यामध्ये समाविष्ट केल्या. त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आयोजनाच्या संदर्भातल्या, किंवा हा कायदा उद्या सर्वोच्च न्यायालयात पण चॅलेंज होऊ शकतो, मग तो घटनेच्या चौकटीत तपासून पाहिला जाईल, मग ते अधिकार राज्यांना आहेत का, मग कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, मग ह्या सर्व गोष्टी. आणि कायदा करताना यापूर्वीचे सुप्रीम कोर्टचे काय ऑब्जेक्शन होते, अॅनिमल ऍक्टिव्हिस्टचे काय ऑब्जेक्शन होते, त्यांना याच्यामध्ये कसं टाळता येईल, समाविष्ट करता येईल, या सर्व बाबींचा आपला कायदा करताना विचार झाला. आणि अर्थातच त्या 2 राज्यांपेक्षा अतिशय सक्षम कायदा महाराष्ट्र शासनाचा तयार झाला. अर्थातच महाराष्ट्र शासनाचा कायदा तयार झाला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जल्लोष झाला. आम्ही सर्वांचे सरकारचे आभार मानले आणि तो कायदा पण लगेच 4 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झाला. तामिळनाडूचा सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झाला, आपला उच्च न्यायालयात झाला. आता उच्च न्यायालयात चॅलेंज झाल्यावर अडचण अशी झाली की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचीच बंदी एक्झिस्टिंग होती 2014ची. उच्च न्यायालयाने सरकारला असं सूचना केली की तुम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करा आणि तिथे न्याय मागा. आमच्या सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे आम्हाला त्याबाबत काही निर्णय देता येणार नाही. पण न्यायालयाने कायदा रद्द केला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जायला सांगितलं. मग सर्वोच्च न्यायालयात आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने त्यामध्ये याचिका दाखल केली आणि राज्य सरकारची याचिका दाखल केली. आता त्या ठिकाणी हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात आली. अनेक कायदे तज्ञांशी आम्ही बोललो दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये. तर त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की या केसचं ग्राउंड बदलायला पाहिजे, की ग्राउंड जर बदललं नाही तर मग आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये यश मिळणार नाही. आता ग्राउंड बदलायचं तर काय करायचं की शेवटी यापूर्वीचा 1960चा अॅनिमल क्रुएल्टी ऍक्ट, त्याच्यानंतर आपल्या विरोधातले अनेक निर्णय न्यायालयातले, मुंबई उच्च न्यायालयातले, सर्वोच्च न्यायालयातले, आणि मग जर चांगल्या क्षमतेने केस चालवायची असेल तर आपल्याला काहीतरी ग्राउंड मध्ये बदल झाला पाहिजे. म्हणून मग आम्ही राज्य शासनाकडे गेलो. तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर साहेब होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही, आमदार महेशदादा लांडगे साहेब होते, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की सर, आपण जर बैलाच्या धावण्याच्या क्षमतेबाबत जर समिती नेमली तर मग आपल्याला याच्यामध्ये काहीतरी ग्राउंड बदलेल आणि न्यायालयात यश येईल. मग त्यांनी सांगितलं की धावण्याच्या बाबत समिती नेमता येईल, पण यापूर्वीचं काही रेफरन्स आहेत का किंवा आहे. पण आता तो असा विषय होता की बैलाच्या ओढकामाबाबत संशोधन झालेलं आहे, त्याचे रिसर्च पेपर उपलब्ध आहेत. घोड्याच्या धावण्याबाबत आहेत, पण बैलाच्या धावण्याबाबत जगात अजून रिसर्च झालेला नाही आणि त्याचे पेपर पण कुठले उपलब्ध होत नव्हते. अच्छा. मग या बेसवर महाराष्ट्र शासनाने बैलाच्या धावण्याच्या क्षमतेबाबत एक समिती नेमली, रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल. आणि महाराष्ट्रातले जे व्हेटरनरीचं विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठातले जे शास्त्रज्ञ आहेत
त्या विभागाचे जे प्रमुख आहेत, समजा अॅनाटॉमी असेल, फिजिओलॉजी असेल, त्या पशुवैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांची समिती नेमली आणि पुणे पशुसंवर्धन आयुक्तालयातले उपायुक्त डॉक्टर प्रशांत बडे यांची सचिव म्हणून नेमणूक केली. आता ह्या समितीने लगेच कामकाज चालू केलं. त्यांनी जे बाजार होते, पंढरपूरचा कार्तिकी बाजार असेल किंवा खरसुंडी असेल, जत असेल, हे ज्या क्षमतेने भरायचे ते बाजार पाहिले. शरदबंदीच्या अगोदरचे फोटो त्यांना त्या बाजारामध्ये बाजार समितीकडून उपलब्ध झाले. त्यांनी बाजार समितीकडून अहवाल मागितला. त्याच्यामध्ये 10 वर्षानंतर साधारणतः बैलगाडा शर्यतबंदीमुळे जवळपास 32 ते 35% पर्यंत खिलारची संख्या कमी झाली होती. अरे बापरे. ते ऑन पेपर आकडे आल्यानंतर त्याचा समावेश त्यांनी अहवालामध्ये केला आणि त्या कमिटीने असा एक निष्कर्ष काढला की बैलामध्ये पण एक धावण्यास प्रवृत्त करणार एक जीन असतं. हेमिस्टियन अलील म्हणून एक जीन आहे की जे वाघामध्ये आहे, चित्त्यामध्ये आहे, माणसामध्ये पण आहे. ते धावण्याला प्रवृत्त करतं. ते बैलामध्ये पण आहे. पण ते यापूर्वी कोणी शोधलेलं नव्हतं. परत सरकारने ऑर्डर काढल्या की बैलामध्ये ते चेक करावं. मग ते ब्लड सॅम्पल त्यांनी घेतले पशुवैद्यकीय त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचे रिपोर्ट आले तर तो 94% बैलांमध्ये खिलारमध्ये प्रेझेंट आला. आणि मग हा एक मोठा ग्राउंड तयार झाला की बैल धावू शकतो हे कोणी म्हणावं. बैलगाडा मालक तर म्हणतील, ते तर संगोपनच करतात, पण हे आता शास्त्रज्ञ म्हणू लागले की बैल धावू शकतो. आणि हा एक कोर्टासाठी चांगला बेस तयार झाला. तो अहवाल मान्य महाराष्ट्र शासनाने तो मान्य सर्वोच्च न्यायालयात तो अहवाल सादर केला. अर्थातच हे करणारं महाराष्ट्र हे जगातलं एकमेव आणि पहिलं राज्य होतं. आणि महाराष्ट्राने मग ते अहवाल इतर राज्यांना पण आम्ही पोच करण्याची व्यवस्था केली. कर्नाटक असेल, याच्यामध्ये आर्ग्युमेंट करणारं पंजाब असेल, हरियाणा असेल, ही जी राज्य कर्नाटक होतं, तर मग तामिळनाडू होतं. मग त्यांना दिल्यानंतर त्यांनी पण त्याच्यावर अभ्यास केला. त्यांनी पण ते सबमिशन केलं की असं असं सबमिशन झालेलं आहे, याच्यामुळं असं याच्यामध्ये आमच्या केसचं ग्राउंड बदलते. मग नंतर ते एक अडचणीचा काळ असा आला की याच्यामध्ये सुनावणीच लवकर केसमध्ये, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व राज्यांचे विषय असतात, मोठे मोठे विषय असतात. बैलगाडा शर्यतीचा जरी राज्यव्यापी देशव्यापी विषय असला तरी हा जो विषय आहे हा देशाच्या मानाने छोटा. इतर पण मोठे मोठे विषय त्या ठिकाणी चालायचे. आधारची केस पेंडिंग होती त्यावेळेस, मराठा आरक्षण पेंडिंग होतं, इतरही अशा मोठ्या मोठ्या केस ज्यांची व्याप्ती मोठी आहे त्या केस पेंडिंग होत्या. असं असताना सुद्धा आम्ही विनंती अर्ज करून, राज्य शासनाने विनंती अर्ज करून, आम्ही संघटनेच्या मार्फत विनंती करून शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की आपण याबाबत तात्काळ सुनावणी घ्यावी. आणि जर तात्काळ सुनावणी झाली नाही, यांना रिलीफ मिळाला नाही, तर ही जी देशी गोवंशातल्या या ज्या जाती आहेत या नामशेष होऊन जातील, इतकी त्यांची अवस्था वाईट आहे. मग सुनावणीला कोर्ट तयार झालं. आता एकदा सुनावणी चालू झाल्यावर मग आपल्याला चांगले वकील पाहिजेत. बरोबर. आता शासनाने कायदा केला होता, शासनाने धावण्याची समिती नेमली होती, त्याचा अहवाल सादर झाला. आता वकील पाहिजेत चांगले. पण सुप्रीम कोर्टमध्ये अशी परिस्थिती आहे की जे सिनियर काउन्सिल आहे ते खूप विद्वान आणि खूप अभ्यासू लोक असतात. त्यांची फीज पण तेवढ्या आहेत. एक सिनियर काउन्सिलची नेमणूक करायची म्हटलं तर पर हिअरिंग 15 ते 20 लाख रुपये घेतात. टॉप 10 जे सिनियर काउन्सिल आहेत भारतातले, आणि पेटा जी आपल्या विरोधातली जी संस्था होती तिला वार्षिक खूप डोनेशन मिळतं, तिचं वर्ल्ड वाईज हे असल्यामुळं. आणि मग ते सगळे पैसे त्याच्यामध्ये आपल्या विरोधात त्या ठिकाणी खर्च करायचे, वकिलांसाठी मोठे मोठे वकील ते द्यायचे. आम्ही ही व्यथा परत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आमदार महेशदादा लांडगे साहेबांना हे केले की आम्ही संघटनेच्या वतीने एक वकील देऊ शकतो फार तर, पण त्यांची 5-5 सिनियर काउन्सिल जर त्याच्यामध्ये आर्ग्यू करत असतील, घटनेवर एक, शर्यतीवर एक, परत त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी आहेत, संस्कृती परंपरा, त्याच्यावर एक, तर म्हटलं आपण टिकणार नाही. मग देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य शासनाच्या वतीने 4 वकिलांची नेमणूक या महाराष्ट्रातल्या बैलगाडा केससाठी केली. अरे वा. आणि त्या वकिलांचा सर्व खर्च राज्य शासन करेल यासाठी निधीची तरतूद पण केली. मग विषय अजून सोपा झाला. बरोबर. मग न्यायालयामध्ये त्याबाबतची सुनावणी चालू झाली. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज आहे, आपल्या शिरवळला व्हेटरनरी कॉलेज आहे, येथील जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत, डीन आहेत, यांना पण शासनाने त्या केससाठी अपॉइंट केलं की वकिलांना जर काही टेक्निकल माहिती लागली बैलाच्या शरीर रचनेविषयी, क्षमतेविषयी,
तर त्याबाबत हे पण त्या ठिकाणी काउन्सिलिंग करू शकतील. एवढ्या मोठ्या लेवलची महाराष्ट्र शासनाने तयारी केली. अरे वा. कारण विषय असा झाला होता की 2014ची जी बंदी आहे ती 2 न्यायाधीशांच्या पीठासमोर होती, त्यांच्या सहीने ती ऑर्डर होती. नंतर हा विषय ज्यावेळेस पुन्हा नव्याने सुप्रीम कोर्टात दाखल होतो त्यावेळेस तो विस्तारित खंडपीठाकडे सर्वोच्च न्यायालयाने सोपवला. 5 न्यायाधीशांचं जे बेंच होतं त्यांच्या समोर याची त्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा अशी सुनावणी होती तेव्हा सर्वोच्च न्यायालय काय तपासतं, त्यांनी एक प्रश्नावली तयार केली होती की राज्य शासनाला कायदा करण्याचा अधिकार आहे का, हा केलेला कायदा समवर्ती सूचीप्रमाणे केलाय तो योग्य आहे का, केलेला कायदा घटनेच्या चौकटीनुसार योग्य आहे का, हे कोर्ट तपासणार होतं. बरोबर. अर्थात याच्यावर सगळी एवढे मोठे वकील आणि ती सगळी चर्चा झाली. आपले वकील कोण? हरीश साळवे सर. वा. भारतातले टॉप 10 सिनियर काउन्सिल पैकी ज्यांची आत्ता टॉपची नावं आहेत, हरीश साळवे सर, शेखर नाफळे सर, राकेश द्विवेदी सर, मुकुल रोहतगी सर, ते तर अटॉर्नी जनरल होते भारताचे, तुषार मेहता सर, असे नामवंत वकिलांची फौज महाराष्ट्र शासनाने तिथे उभी केली. एक संघटनेकडून, बाकीचे 4 राज्य शासनाकडून. जवळपास 15 ते 20 दिवस हे सगळं आर्ग्युमेंट सर्वोच्च न्यायालयात चाललं. दुपारी 2 नंतर सुनावणी व्हायची आणि एक 3 तास सुनावणी चालायची. कारण रुटीनच्या ज्या सुनावण्या आहेत ते एक 5-10 मिनिट चालतात, पण ज्या खंडपीठासमोरच्या विस्तारित खंडपीठाच्या ज्या सुनावण्या आहेत त्या जास्त वेळ चालतात. त्याच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा होते, त्याच्या कायद्याचा, कलमांचा त्याचा किस काढला जातो. आणि मग ते सगळं ऐकून घेतल्यानंतर बैलगाडा शर्यतीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. खरं तर सर्वसामान्य कुटुंबातले आम्ही महाराष्ट्रातले शेतकरी लोक, ज्यांना बैलांचा, संगोपनाचा छंद, शर्यतीचा छंद, आम्ही एक काहीतरी विशिष्ट ध्येयाने एकत्र आलो. आम्ही आपल्या राज्य शासनाकडे मदत मागितली, त्यांनी केली आणि हा देशाचा लढा. बरोबर. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रमुख योगदान ठरलं. अगदी बरोबर. ती धावण्याची समिती असेल, वकिलांच्या नेमणुकी असेल, याच्यामधला पाठपुरावा असेल आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयात आपल्याला रिलीफ मिळाला. अत्यंत दुर्मिळ केस सर्वोच्च न्यायालयातली की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानेच बंदी घातली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेच उठवली. भारतातल्या खूप दुर्मिळ केस असेल त्यापैकी हे बैलगाडा शर्यत केस. आणि त्यामुळं आमचा पण अभिमानाने म्हणजे हे झाला की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर त्या लॉनवर न्यायालयाला नमस्कार केला आणि न्यायालयाचे आभार मानले. एक सामान्य शेतकऱ्याची व्यथा 10 वर्षांनी का होईना तिथे ऐकली गेली, समजून घेतली गेली आणि त्याच्यावर त्याला न्याय मिळाला. म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो निश्चितच या बैलगाडा शर्यतीच्या निर्णयामुळे लोकांचा अधिक दृढ झाला. बरोबर. आता या बैलांचा जन्म ते बैलगाड्याला झुंपण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्यामध्ये संगोपन, त्यांचा आहार, त्यांचं ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जातात? यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते पारंपरिक ज्ञान त्यांना त्यामध्ये असतं. बैलाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये साधारणतः ते वासरू गायीला जन्मल्यानंतर साधारणतः एक देशी गायीचं जे वासरू आहे ते एक 6 ते 7 महिने ते दूध त्या गायीला पितं आणि त्याच्यानंतर मग त्याला बाकीचं जे खाद्य चालू झालं हे समजा खुराक म्हणूया किंवा त्याला स्पेशल काळजी जी म्हणतो आपण शर्यतीसाठी तयार करण्याची, साधारणतः हिरवा चारा, वाळलेला चारा विशिष्ट प्रमाणामध्ये, त्याला एक वेळ खुराक आणि त्याच्यामध्ये खुराकामध्ये मिनरल मिक्सचर असेल. कारण त्याची जी वाढ व्हायची आहे पुढच्या काळामध्ये तर संतुलित आहार जर दिला तर त्याची वाढ चांगली होते. तो साधारणतः 1.5 वर्षाचा झाला की त्या वासराला मग यापूर्वीचे जे धावणारे बैल आहेत त्यांच्यामध्ये आणलं जातं. त्यांच्यासोबत शर्यत नसताना एक सराव म्हणून त्याच धावपट्टीवर त्याचा सराव घेतला जातो. जनरली आपण विचार केला तर देशी गोवंश मध्ये प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद देण्याचं कौशल्य आहे. की आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये काही वासरं किंवा काही बैल जे आहेत ते अगदी नवीन आणले आणि त्यांना एकदा नुसती शर्यत फक्त माहिती करून दिली जुन्या बैलांसोबत तर ते पहिल्या प्रयत्नामध्येच यशस्वी होतात. काही 2-3 प्रयत्नामध्ये यशस्वी होतात, काहींना 5-6 महिने लागतात. आता ते प्रत्येकाची जी कुवत आहे किंवा प्रकृतीनुसार कदाचित ते असेल, पण ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मूळ वासराची निवड करताना शेतकऱ्याचा जो जुना अनुभव असतो की त्यांनी यापूर्वी जी धावतात ते अनेक बैल पाहिलेले असतात आणि मग त्यानुसारचा जो क्रायटेरिया आहे की शर्यतीचा जो खोंड आहे तो खोंड, त्याची जी शरीर असतं, जी बॉडी असते ती एकदम कॉम्पॅक्ट बॉडी असते, एकदम घट्ट बांधा त्याला आपण म्हणूया.
त्याचं जे कान असतात ते कान छोटे असतात, त्याचे डोळे मोठे असतात, डोळ्याची जी खालची किनार आहे ती थोडीशी लालसर असते, जेणेकरून त्याच्यामध्ये म्हणजे अग्रेसिव्हपणा असतो, त्याच्यामध्ये उपजतच एक राग असतो. कारण शर्यतीला पळण्यासाठी एक सर्वसाधारणपणे असं मानतात की एक 60-65% त्याच्यामध्ये राग असावा आणि एक 30-35% त्याच्यामध्ये भीती असावी. ह्या दोन्हींच्या मिश्रणातून मग राग आणि भीती एकत्र होऊन तो धावतो आणि हे खरं तर उपजतच त्याच्यामध्ये थोड्या बहुत कमी जास्त प्रपोर्शन मध्ये उपलब्ध असतं. आणि मग शेतकरी निवड करताना त्याची साधारणतः खूर कशी आहेत, त्याचे पाय, आता शर्यतीचा धावण्याचा विषय संपूर्ण पायावर आहे. अच्छा. मग पायापासून सुरुवात असते. एखाद्या चांगल्या वासराची किंवा बैलाची पारख करताना त्याची नखी कशी आहे, मग काळी नखीला प्राधान्य असतं. मग नखी जर चांगली असेल, जमिनीवर एकदम व्यवस्थित नखी सपाट टेकत असेल तर त्याचं फाउंडेशन चांगलं मानलं जातं उभं राहण्यासाठी, शारीरिक वाढीसाठी आणि धावण्यासाठी पण. मग नखीनंतर त्याचे पाय येतात. पायांची ठेवण कशी आहे, ठेवण व्यवस्थित असेल तर मग त्याची जी शरीराची रचना आहे ती शरीराची रचना जी आपण सांगितल्याप्रमाणे एकसारखी आहे. पाठीला त्याच्या कमान नसावी, त्याला जी गळ्याला आपण आमच्या भागामध्ये इकडच्या त्याला कांबळ म्हणतात की ती कमी असावी. त्याची जी स्किन आहे, जी त्वचा आहे ती पातळ असावी. ही शर्यतीला धावणाऱ्या वासराची किंवा बैलाची लक्षणं असतात. तर मग यानुसार त्याची निवड करतात आणि निवड झाल्यानंतर तो ज्यावेळेस धावायला चालू करतो त्यावेळेस त्याचा जो मालक आहे किंवा ज्याने त्याला त्या बैलाला खरेदी केले त्याचं पण कौशल्य महत्वाचं असतं की त्याला कोणत्या बैलासोबत जोडायचा शर्यतीसाठी, किंवा कोणता खांद असतात, उजवा खांद, डावा खांद, मग तो कोणत्या खांदी जास्त धावतो ते ऑब्झर्वेशन करायचं. मग तो पुढच्या 2 मध्ये पळतो की मागच्या 2 बैलामध्ये पळतो. वारंवार हे सगळे बदल सरावाच्या ठिकाणी करून पाहतात आणि तो कसा प्रतिसाद देतो त्याच्यावर मग त्याला पुढे शर्यतीत कोणाबरोबर जुंपायचं, कसं जुंपायचं, किती दिवस आराम द्यायचा, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या शेतकरी अनुभवाने करतात. आणि नवीन जी पिढी आहे त्या जुन्या शेतकऱ्यांचं पाहून ते शिकतात किंवा बाय ऑब्झर्वेशन त्या गोष्टी लक्षात पण येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे बैलांचं आयुष्य किती असतं आणि किती वर्षांपर्यंत तो बैल पळू शकतो? सर्वसाधारणपणे बैलाचं जे आयुष्य आहे तर आता 24 ते 25 वर्षाचं आयुष्य बैलाला मिळतं आणि ज्याचा मजबूत बांधा आहे, ज्याची उंची मध्यम आहे, त्या बैलाला चांगलं आयुष्य मिळतं. माणसामध्ये अगदी तसंच आहे. आता एकदमच धष्टपुष्ट असेल, वजन वेट असेल बैलाला किंवा जास्त उंच असेल तर मग त्याला थोडंसं त्याच्यापेक्षा त्या मानाने कमी आयुष्य मिळतं. आता शर्यतीचा जर काल तुम्ही म्हणाल तर साधारणतः एक 1.5 वर्षाच्या पुढे त्याचं प्रशिक्षण चालू झालं की मग तो धावायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये साधारणतः 1.5 वर्षापासून विचार केला तर काही 2 वर्ष पळतात, काही 5 वर्ष पळतात. आता आम्ही काही अशी पण बैल पाहिली की जी 10-12 वर्ष पण त्यांनी शर्यतीमध्ये अनेक वर्ष प्रथम क्रमांक मिळवला. आणि मग सर्वसाधारणपणे ते त्यांच्या शरीर रचनेवर, प्रकृतीवर, सांभाळण्याचं ठिकाण, शर्यतीचा प्रकार यावर पण थोडंसं अवलंबून आहे. नुकतेच उर्से या ठिकाणी झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांनी विमा इन्शुरन्स कवच बद्दल काही सुतोवाच केला. नक्की या खेळाला कितपत इन्शुरन्स या गोष्टीची गरज आहे? खरं तर यापूर्वी बैलगाडा शर्यतीमध्ये पुणे नगर जिल्ह्यामध्ये काही बैलगाडा मालकांनी एकत्र येऊन विमा कंपन्या स्थापन केलेल्या होत्या की जेणेकरून त्याच्यामध्ये काही अपघात झाला, बैलाला दुखापत झाली तर मग त्या शेतकऱ्याला या विमा कंपनीकडून जे सभासद शेतकरी आहेत त्यांना ती मदत केली जायची. आता अर्थात त्यावेळेस बैलांच्या किमती ज्या आहेत त्या रेग्युलर होत्या, फार जास्त किमती नव्हत्या. आता शर्यतीमध्ये बैलांच्या ज्या किमती आहेत त्या साधारणतः चांगल्या धावणाऱ्या बैलाची किंमत 1 लाखापासून 65 लाखापर्यंत आहे. अरे बापरे. आणि मग एवढ्या मोठ्या किमती जर त्याच्यामध्ये असतील आणि त्या बैलाच्या मग सुरक्षेसाठी किंवा त्या ठिकाणी जी माणसं जमतात, जे बैलगाडा मालक आहेत, जे प्रेक्षक आहेत, यांच्यासाठी जो विम्याचा विषय आहे तर तो खरोखर प्रामुख्याने सध्याच्या काळात खूप गरजेचा आहे. आणि आम्ही संघटनेच्या माध्यमातून काही याच्यामध्ये काय करता येईल याच्याबाबतचं आमचं थोडंसं विचार विनिमय चालू आहे की शासनाकडे याच्याबाबत काही आपल्याला
सूचना करता येईल का, मागणी करता येईल का, किंवा आपल्या स्तरावर एक मोठा फंड निर्माण करून त्याच्यामधून आपल्याला काही असे कम्पेन्सेशन वगैरे करता येतील का. तर त्याच्यामध्ये निश्चित त्या शेतकऱ्याला त्याची खूप मदत होते. कारण एक चांगला धावणारा बैल जर जखमी झाला किंवा त्याला काही इजा झाली किंवा तो त्याच्यामध्ये जर हे झाला तर त्याला त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये चांगली मदत होते. अर्थात उपचाराच्या ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असतात, परंतु त्याही पलीकडे जाऊन खेळ म्हटलं की आता आपण माणसाचे जे स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पण पाहतो की खेळामध्ये अपघाताने असे अपघात होतात, आणि इकडं पण जर झाले तर त्याच्यामध्ये खरोखरच त्यांनी सुचवल्याप्रमाणे विम्याची गरज आहे, आणि त्याच्यावर सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढून 100% त्याबाबत कारवाई करणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या खेळामध्ये प्रामुख्याने काही फेमस नावं ऐकायला मिळतात. मन्या, बकासूर ही नावं किंवा इतर काही नावं, ओम्या. काय वैशिष्ट्य आहेत या बैलांची? खरं तर मी यापूर्वी जसं तुम्हाला म्हटलो की प्रत्येक बैलाची जी शरीराची ठेवण आहे, त्याची प्रकृती आहे, त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे माणसासारखंच ते वेगवेगळं असतं. मग काही बैल या सरावामध्ये किंवा शर्यतीमध्ये प्रशिक्षणाला अतिशय उत्तम प्रतिसाद देतात, काही त्यांच्यापेक्षा थोडासा कमी देतात. आता ही सगळीच जी धावणारी बैल आहेत ती जवळपास 35, 37, 38, 40 फूट पर सेकंद या वेगाने धावतात. मालकाला त्या बैलाची जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत ती जर लक्षात आली, कारण हा मुळात एक सांघिक खेळ आहे, याच्यामध्ये एक बैल पळत नाही किंवा एकटाच मालक नियोजन नाही करत, ती एक मोठी टीम असते, आणि ते सर्व जर नियोजन चांगलं जुळलं तर मग त्या नियोजनामुळं आणि त्या बैलांच्या धावण्यामुळं हे सगळं एकत्रित जुळल्यामुळं आपण जी नावं घेता, अजून पण खूप नावं आहेत बैलांची घेतली तर, ओम्या, शंभू, हरण्या, सुंदर, आता चिखलीमध्ये बकासूर आहे, पाखरे आहे, जुना राजा, अशी म्हणजे खूप आता सगळीच नावं आहेत, सगळीच वेळा आपल्याला घेता येणार नाहीत. पण ही जी नावं प्रकर्षाने समोर येतात ती त्यांच्या धावण्याच्या गतीमुळे, पळण्याची विशिष्ट शैली आणि त्यांच्या मालकाने त्यांचं पळण्याचं केलेलं नियोजन हे एकत्रित स्वरूपात येतं. म्हणून त्यांचे वेळोवेळी क्रमांक येतात, ते मोठी मोठी बक्षिसं मिळवतात, आणि मग त्यामुळं ते सतत चर्चेत राहतात. त्यांच्यामध्ये जे उपजत गुण आहेत त्यांना वाव देणारा मालक त्यांना मिळणं, त्यांची चांगली व्यवस्था करणं, शर्यतीच्या ठिकाणी त्यांचं व्यवस्थित ट्रान्सपोर्ट करणं, घरी ज्यावेळेस सांभाळ असतो त्यावेळेस त्याचं आहाराचं चांगलं नियोजन करणं, काही साथीचे रोग असतील त्यावेळेस योग्य काळजी घेणं, बैलाला घरीच बांधून ठेवणं, शर्यतीच्या ठिकाणी न नेणं, आणि शर्यतीहून आल्यानंतर त्याची जी काळजी आहे की त्याला व्यवस्थित आराम करू देणं, एक विशिष्ट दिवस आराम झाल्यानंतरच परत त्याला शर्यतीला सहभाग घेणं, या गोष्टी जो पाळतो त्याची बैल निश्चितच वरच्या क्रमांकाने नंबर मिळवून देतात आणि त्या मालकाचं पण नाव करतात. तर हा असा एक एकत्रित विषय आहे. कधी एखादा खूप चांगला पळणारा बैल असेल आणि जर त्या बैलगाडा मालकाचं नियोजन त्या लेवलचं नसेल तर तो कुठेतरी खितपत पडलेला असतो. नंतर तो बैल विकल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी त्या मालकाचं नाव करतो. मग असं हे कॉम्बिनेशन आहे, आणि त्यातूनच ही मग चांगली चांगली नावं जी आपण घेतली की ती बैल पुढे येतात आणि ती धावतात. आणि बैलांचं पण वैशिष्ट्य आपण म्हणूया की अगदी माणसाला पण कळणार नाही, म्हणजे आपण त्याला उमजणार नाही असं म्हणू, इतकं नॉलेज त्या बैलांना असतं. बैल शर्यतीच्या धावपट्टीवर आणल्यानंतर झुंपणारे माणसं बाजूला झाल्यानंतर पहिली उडी टाकून वेगाने धावतात, धावपट्टी संपल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन थांबतात. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत उपजत, ते तर देशी गोवंशाचा जो गुणच आहे. आणि म्हणून मग आपण म्हणतो आपलं जे एवढं प्रेम आहे देशी गोवंशावर, किंवा त्याच्या दुधामध्ये पण जे सत्व आहे जे आपण आवर्जून दूध ते वापरा म्हणतो, तर त्याचं कारणच ते आहे की ही जात खूप इमानदार आहे. ही प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद देते आणि ती अनुकरण करते, आणि त्याच्यामुळे मालकाचं आणि त्या जनावरांचं जे काही आपण सहजीवन म्हणूया की ते खूप चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग त्यांच्यामध्ये तयार होतं, आणि त्याच्यातून शर्यतीचा चांगला इफेक्ट आपल्याला मिळतो. काही बैलांची वेगवेगळी नावं असतात की ते जे मालक आहेत ते ठरवतात. आता आपण समजा बकासूरचा विषय घेतला तर बकासूरचं हे नाव पूर्वी नव्हतं,
आणि बकासूर म्हणजे एक जुन्या काळातलं एक थोडं राक्षसी प्रवृत्तीचं नाव, बरोबर. की जो खूप दिप्पाड किंवा काहीतरी दष्टपुष्ट काही जागा वेगळीच करणारा असं काहीतरी. पण ते नंतर मुळशी पॅटर्न आला आणि त्याच्यामध्ये ते बकासूरचा डायलॉग आला. बरोबर. डायलॉग आल्यानंतर मग हा बैल त्याच काळात अत्यंत प्रचंड वेगाने धावत होता हा. आणि मग त्यांनी अनेक मैदानं पण जिंकली होती. बर. पण ते जे अनाउन्सर आहेत त्यांनी अनाउन्सिंग करताना सांगितलं की हा मुळशीचा बकासूर आलाय. मग त्यांनी त्यापूर्वी अनेक मैदानं जिंकली होती आणि त्या दिवसापासून त्याचं ते नावच बकासूर हे नाव पडलं गेलं. म्हणजे असे किस्से. आता तो सध्या खूप ट्रेंडिंगला आहे किंवा बरोबर. फेमस आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा खेळ तसा बराच खर्चिक आहे, पण मग या खेळातून जी मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे किंवा बक्षिसाचं स्वरूप आहे ते कितपत मोठं असतं किंवा काय बक्षिसाचं स्वरूप असतं? मुळात खर्चिक म्हणण्यापेक्षा शेतकरी बैल शेतीसाठी सांभाळतोच. फक्त शर्यतीच्या बैलाची एक वेगळी काळजी घ्यावी लागते. त्याचं जे शेड्यूल असतं खोराकाचं किंवा हे एक व्यवस्थितपणा असतो, त्याच्यामुळं तो थोडासा खर्चिक पार्ट होतो. पण तो छंद असतो. आता आपल्याला जसे प्रत्येकाला काही स्पोर्टचे छंद असतात किंवा काही एखाद्याला वेगळा छंद असतो, तसा शेतकऱ्याचा तो छंद आहे. बरोबर. त्याच्यामुळं तो खर्चिक असला तरी त्याला तो जास्त खर्चिक वाटत नाही. आणि शेतकऱ्याची दुसरी गोष्ट अशी होते की जी चारा पिकं आहेत ती बहुतांशी त्याच्या शेतात असतात. बरोबर. आणि मग त्याचा तो खर्च बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि ज्या गोष्टी बाहेरून विकत घ्यायच्या त्याच्यावर त्याचा खर्च होतो. आणि मग बक्षिसाचं जर स्वरूप आपण म्हटला तर याच्यामध्ये जे गाव जत्रा आहेत, देवाची जे यात्रा असतात गावच्या वार्षिक, तर त्याच्यामध्ये साधारणतः जे बक्षीस असतं ते 50,000, 1,00,000, 2,00,000पर्यंत साधारणतः असतं आणि ते विभागून दिलं जातं. तर त्याच्यामधून काय शेतकऱ्याला फार मोठं उत्पन्न मिळतं किंवा काय असा पार्ट नाही. पण जे सतत वरच्या क्रमांकाने शर्यती खेळतात, सतत प्रथम क्रमांकात कमी लोकांची बैलगाडा मालकांची संख्या असते, तर मग त्यांना जी विभागणी आहे ती साधारणतः 5,000, 10,000, 15,000, 20,000, कधी 30,000 अशा स्वरूपामध्ये येते, जेणेकरून की त्यातला जो मेंटेनन्स आहे तो थोडा बहुत त्यांना मिळतो. आता एकदम मोठी शर्यत म्हणाल तर 2 वर्षापूर्वी आमदार महेश दलांडके साहेबांनी एक मोठी शर्यत घेतली होती जाधववाडीला, भोसरीला. तर त्याच्यामध्ये JCB बक्षीस होतं आणि त्याच्यानंतर 4 व्हीलर होत्या 3, शेवटचं बक्षीस ट्रॅक्टर होतं आणि 2 व्हीलर होत्या जवळपास 100+ 2 व्हीलर असतील. बरोबर. तर ते आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस आहे. त्याच्याच बरोबर मग साधारणतः स्कॉर्पिओ, थार गाडी किंवा बोलेरो, ट्रॅक्टर या बक्षिसांच्या पण बऱ्यापैकी एक 50, 60, 70 यात्रा बऱ्यापैकी झालेल्या असतील. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या शर्यती होतात त्यामध्ये घोडी आधी पळते आणि त्यानंतर बैलगाडी पळतात, तर ह्या घोडीचं काय वैशिष्ट्य असतं? हो, पुणे जिल्ह्यामध्ये जी शर्यत असते त्यामध्ये या घोडीचा प्रामुख्याने वापर असतो. त्या घोडीवर एक घोडीस्वार बसलेला असतो आणि या बैलांना दिशा दाखवण्यासाठी, कारण ती घोडी पुढे, त्यांच्यानंतर 2 बैल जे जाडी किंवा शिवराटीमध्ये जुंपलेले असतात आणि त्यांच्यानंतर 2 बैल असतात ते ज्यांना बैलगाडा जोडलेला असतो. हे सर्व एकाच वेळेस सुटतात म्हणजे धावण्याला सुरुवात करतात. सुरुवात झाली की मग ती घोडी, तो घोडेस्वार त्यांना दिशा दाखवतो. यासाठी ती भीमतळी जातीची घोडी वापरली जाते. खरं तर आपल्याकडे पूर्वी तिला गावरान घोडी लोक बोलीभाषेमध्ये बोलायचे, कारण ती आपली इथली स्थानिक ब्रीड आहे. पण तिचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कौशल्याने तिचा अश्वदलामध्ये वापर केला होता. आपण महाराष्ट्र गीतामध्ये पण पाहतो की भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा. तर ते भीमतडी तट्ट आहेत किंवा अश्व आहेत. त्याच्यामध्ये इकडे घोडीचा वापर प्रामुख्याने पुणे नगर जिल्ह्यातल्या बैलगाडा शर्यतीमध्ये केला जातो. आणि जी कर्नाटक बॉर्डर आहे, निपाणी किंवा आपलं महाराष्ट्र बॉर्डर, कर्नाटक बॉर्डरला, तर त्या ठिकाणी त्या घोड्यांच्या, भीमतडी घोड्यांच्या पण स्वतंत्र रेसेस होतात. पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात मोठा वापर महाराज यशवंतराव होळकरांनी केला आणि होळकर साम्राज्यानंतर इंग्रजांना पण नंतरच्या काळामध्ये त्याचं महत्व लक्षात आलं. तर त्यांनी दौंडजवळ आलेगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक मोठा पागा त्या घोड्यांचा भीमतडीचा केला होता. नंतरच्या काळात दुष्काळ आणि थोडं दुर्लक्षामुळं ती घोडी नामशेष झाली आणि नंतरच्या काळात फक्त ती कोणाकडं राहिली तर जे आपले मेंढपाळ आहेत बांधव, त्यांनी ओझ वाहण्यासाठी त्यांचा त्या मेंढ्यांसोबत वापर केला, म्हणून त्यांच्याकडे ती टिकली. आणि दुसरं त्यांचं टिकण्याचं ठिकाण म्हणून बैलगाडा शर्यत. कारण बैलगाडा शर्यतीमध्ये ही जी भीमतडी जात आहे
ही बैलाच्या सगळ्यात जवळ राहते, बैलांसोबतच राहते, बैलाच्या दावणीत पण बांधायला ती सोयीस्कर असते, बैल पकडायला पण मदत करते आणि या सर्व प्रक्रियेमध्ये तिची मदत होत असल्यामुळं ती जास्त प्रसिद्ध आहे किंवा प्रचलित इकडच्या भागामध्ये आहे. माननीय रणजित अण्णा पवार साहेब यांनी आवर्जून या विषयामध्ये लक्ष वेधलं आणि पाठपुरावा करून आम्ही सर्वच एकत्र त्यामध्ये काम करत होतो की भीमतडी घोड्यांना आता नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसर्च जी संस्था आहे ICAR की ज्याच्यामध्ये प्राण्यांच्या जातीची नोंदणी केली जाते. भीमतडी घोड्यांना आता एक घोड्याची जात म्हणून मान्यता नुकतीच 2 वर्षापूर्वी मिळालेली आहे आणि आता त्याचे प्रदर्शन पण बारामतीला दरवर्षी त्या ठिकाणी प्रदर्शन पण घेतलं जातं. इथून पुढे या खेळामध्ये काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही उपाययोजना किंवा काही धोरणं डिसाईड केली गेली आहेत? बैलगाडा शर्यत आता जी चालू आहे ती महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार चालू आहे. वेळोवेळी त्यांनी त्यामध्ये नियम केलेले आहेत आणि त्या नियमानुसार त्या शर्यती चालू आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना काढून म्हणजे ज्याला आपण SOP म्हणूया त्या काढून काही नियम केलेत की ज्याची अंमलबजावणी सध्या होते आणि याच्यामधून पण स्थानिक परिस्थितीनुसार थोडं बहुत राहत असेल तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना बैलगाडा मालकांच्या मीटिंग घेऊन त्या भागामध्ये त्याबाबत काही नियमावली तयार करते आणि त्या नियमानुसार चालू आहेत. खरं तर येथून पुढच्या काळाचा जर विचार केला तर याच्यामध्ये तरुण वर्गाचा समावेश लक्षवेधी आहे या खेळामध्ये, कारण सध्या बैलगाडा हा ट्रेंडिंगचा विषय आहे. बरोबर. त्याला ग्लॅमर आहे. बरोबर. तो स्टेटसला ठेवला जातो आणि मग बैलाच्या संगोपनाकडे पण कल वाढतोय आणि चुरस पण वाढते. बरोबर. मग याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर आपल्याला विचार करायचा म्हटला तर पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी बंदीच्या काळात सुद्धा किंवा त्या आधीच्या अत्यंत रेग्युलर परिस्थिती असताना सुद्धा हा देशी गोवंश जतन केला. खरं तर बैलगाडा शर्यत हा एक पार्ट आहे. आपलं मूळ उद्दिष्ट काय होतं की देशी गोवंशाचं जतन संवर्धन व्हावं. बरोबर. त्यातलं बैलगाडा शर्यत चालू झाली. आता त्यातली प्रदर्शनं वगैरे चालू झाली. मग याच्यामध्ये जर आपल्याला पुढच्या काळात काळजीच घ्यायची म्हटलं तर शर्यतीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करणं आणि वेळोवेळी याच्यामध्ये कधी कधी निकालावरून वादविवाद होतात, गैरसमज होतात, त्याच्यामध्ये आधुनिकता आणणं, निकालामध्ये अचूकता आणणं या गोष्टी गरजेचं आहे की ज्याच्यामुळं ते वाद होणार नाहीत. दुसरी गोष्ट, बक्षिसाची जी रक्कम आहे ती तशी नियंत्रित जरी ठेवली तरी जास्त ईर्ष्या उत्पन्न होत नाही, कारण मूळ कल हा देशी गाईचं संगोपन आणि बैलांचं संगोपन याच्यावरच आपल्याला भविष्य काळात पण फोकस करावं लागेल. आणि तरुणांची संख्या जास्त असल्यामुळं याच्यामध्ये तरुणांचं शिक्षणाकडे पण दुर्लक्ष न होता हा छंद केला गेला पाहिजे आणि याच्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न होण्यापेक्षा मी चांगल्या जातीच्या बैलांचं गायींचं जतन संवर्धन कसं करेल, त्यांची निगा कशी ठेवेल याबाबत जर काळजी घेतली तर ही शर्यत अनेक वर्ष टिकेल. मला वाटतं ही एक काळजी घ्यावी लागेल. बरोबर. आणि दुसरी जी गोष्ट आहे की साथीचे रोग, बैलगाडा शर्यतीच्या काळामध्ये पण साथीच्या रोगांचा कधी कधी प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये फऱ्या आहे, गटसर्प आहे, लाळ आहे, कुरकुत आहे, आता लंपी आहे. लंपी अनेक दिवसापासून चाललाय. तर याच्यामध्ये जर लंपीची साथ असेल तर त्या काळात बैलगाडा मालकांनी स्वतःच्याच नियोजनातून शर्यतीला जाणं टाळलं पाहिजे. ज्या बैलाला लंपी झालाय त्याला थोडस आलिप्त बांधून त्या ठिकाणी त्याची काळजी, गोठ्यामध्ये साधारणतः ज्या माश्या आहेत, डास आहेत यांचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करा, कारण त्या कॅरियर आहेत लंपीच्या. बरोबर. आणि तो योग्य वेळी योग्य उपचाराने 100% बरा होतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण बैलगाडा शर्यत या विषयावर आज सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या विषयावर अचूक आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं याबद्दल मी सरांचं अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मी आपल्या टी टॉक्स मराठी या चॅनलचे आपले मनपूर्वक आभार मानतो की निश्चितच आपल्या माध्यमातून शर्यत क्षेत्रापर्यंत, शर्यतीची आवड असणाऱ्यापर्यंत, कारण आता हा फक्त ग्रामीण भागातला छंद राहिलेला. अगदी बरोबर. आता हा शहरवासियांचा पण छंद झालाय. याला प्रचंड ग्लॅमर आहे. याच्यातून चांगली देशी गोवंशाचं जतन संवर्धन होते म्हणून सर्वांचं या विषयाने लक्ष वेधलंय. तर एक चांगला मेसेज सर्वांपर्यंत जाईल आणि तुम्ही आमच्या या विषयाची, संस्कृती परंपरेच्या विषयाची
निवड केली त्याबद्दल आमच्या सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने आणि आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.